कामराज. तर सलामीसाठी फलंदाज एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंट्री असेल, डॅनी स्ट्राईकला असेल वैभव. सलामीची जोडी आपल्या संघासाठी मात्र नक्कीच एका बाजूला कर्मवीर तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर आपल्या संघासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, श्री गणेशा 11 की तमिळ वॉरियर कोण होणार फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ. ऑरेंज आर्मी म्हणजे 21 ग्रुप हा मात्र फायनल मध्ये जाणारा पहिला संघ म्हणजे ज्याच्या नावाची ओळख केली गेली. चला पुढे मैदानाच्या दिशेने आगतम स्वागतम सुस्वागतम करूया. आरंभ प्रारंभ शुभारंभ. 2 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. टाइम इज मनी, डोंट उपयोग पाण्यावानी. थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज कामराज. सरळ स्पीडअप घ्यायचं आहे. पहिला चेंडू आक्रमण खेळून काढलाय. बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स येतोय. खिणखिणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषापार. श्री गणेशा नक्कीच अर्जित केला गेला. 4 धावेने पुन्हा अड्डो 4 गोला. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षे शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. चौकार मात्र येताना पाहायला मिळतात. 4 धावा नक्की अर्जित केला गेला. श्री गणेशा केला. गणेशा 11 संघाचा श्री गणेशा चौकार नव्हता पाहायला मिळाला. अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. शरीर यष्टी वळवलं 11 जण खेळून काढला आणि चेंडूला वाढलं सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा रिव्हर्स आयटम करण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेस होताना पाहायला मिळणार का. क्षेत्ररक्षक चेंडू मागे फाडतोय. चेंडू गेला दूर. क्षेत्ररक्षकाला दूर आणि येतोय चौकाराचा दूर. पुन्हा एकदा येतोय करारा प्रहार. चौकार येताना पाहायला बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. उलटी पलटी दे घुमा के. पहिला पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, आता पाहिलं तर नक्कीच रिव्हर्सचा फटका सजवला गेला आणि मात्र नक्कीच कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा सुद्धा चेंडू चौकार येताना पाहायला मिळाला. बॅक टू दुसरा चौकार येताना पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार करतो. धावसंख्या होते 8 धावा. पुन्हा एकदा बोलूया. कामराज थोडीशी विचार विनिमय करत असतील का ते डेफिनेटली करावी लागेल. जर वैभवाचा क्लास पाहिला ना तर बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतात. 2 चौकार येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तिसरा चौकार होणार का. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा क्रॅट घेऊन काढला. हा चेंडू जातोय का हा पाहूया काय घडणार. आणि हा चेंडू जातोय येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार येताना पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बोलत ना भय ना भीती, ना भय ना भीती. आपले दैवत राजे शिवछत्रपती छत्रपतींचा छावा इथे मिळतोय वैभवांच्या बॅट मधून. सलग 3 चौकारांच्या 12 धावा. क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळते. या बोलत ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनी बायबलला विजयाचं स्वप्न कधी तोडू नका. पावलं पावली येतील खूप सारे कठीण प्रसंग परंतु जिंकल्याखेरीज मैदान सोडू नका. काय घडणार होतं तर पाहणं. कारण की जंगल हो या मैदान जीतेगा वही जो जी जान से लढेगा. कोण लढणार कोण हरणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा बॅक टू 3 चौकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा कामराज संच. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सजवला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4था षटकार. काय फलंदाजी. एकदा नक्कीच बोललं जाईल वहा वहार वार करे धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये वैभव नावाचा तो फलंदाज काय तो खेळ साजरी करी. क्लास 1 फलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक नक्कीच 4था चौकार पाहायला मिळाला. अप्रतिम अशी नेत्रबाशी वलटी पलटी दे घुमागे. कधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, कधी स्क्वेअर लेग, कधी अक्रॉस द लाईन आणि कधी रिव्हर्स आयटम. 4 फटके सगळे सजवलं. 4 धावसंख्या विचार करता धावसंख्या होते 16 धावा. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र नक्की शरीर भेदक मार होताना पाहिला. एकदा पुढे गेली दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का. आता मात्र डॅनी यांच्याकडे. डॅनी जर पाहिलं ना हा सुद्धा फलंदाज तितकाच ताकदवर आहे. डॅनी नक्कीच आठवण करून देतो आपल्याला नक्की डिव्हिलियर्स AB डिव्हिलियर्स सारखी फटकेबाजी पाहायला मिळतात. चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतो. आणि फेवरेट झोन तर स्कूप दिलशान नक्की ज्याच्या माध्यमातून स्कूप खेळला होता तो मात्र इथं नक्की पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला जातोय परंतु 1 धाव येते. धावा येणं गरजेचं असेल. भरते बाईकच्या स्वरूपात लेग बाईकच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढ होते. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 1 ओव्हर का खेळ समाप्त. कुल मिला के धावसंख्या रन हो रहे 18. एक ओवर का खेल पूरा हो गया. रन देके जाए तो 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 रन ऑन स्कोरबोर्ड.
धावसंख्येचा विचार करता चांगली रणनीती अवलंबताना पाहायला मिळते. सेमीफायनल काही डुएट आहे, करो या मरो, जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा यांनी चांगले गोलस्थ पाहायला मिळतं. पहिला झेप एक धाव नक्की अर्जित केली की दुसऱ्याचा प्रयत्न करणार का, आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाजी मार्ग वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अरुण. पुन्हा एकदा आक्रमक घेऊन काढलाय. इथे जेलची संधी असेल, जेल होणार का पाहणं गरजेचं. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न करणार का, दुसरी धाव सुद्धा अर्जित केली. धावपटल्यावरती धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा, 21. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो अरुण. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न घुमाके दिला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चेंडू येण्याआधी क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच एक्सरसाइज करताना पाहायला मिळाला. आणि पुन्हा येतोय हा चौकार. काय फलंदाजी पाहिजे, चौकारामध्ये डील करताना पाहायला मिळतोय. जय बोलताना धावसंख्येचा विचार करता धावसंख्या वैभव 7 चेंडू 23 धावा, 7 चेंडू 23 धावाची इंडिव्हिज्युअल पारी खेळताना पाहायला मिळतं. वैयक्तिक 23 धावा केल्या, 7 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलेला क्षेत्ररक्षण तैनात असे पावे. जेल होणार का, आणि नक्की जेल सुद्धा धरतीला दान केला गेला. म्हणजे नशीब सुद्धा त्यांना साथ देतं ज्यांच्यामध्ये हिंमत असते, आणि ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मैदानामध्ये किंमत. इथं मात्र नक्की चांगला फटका सजवला गेला. जेल नक्की सुटली गेली आणि मोठा आयुष्यमान भाऊ मिळताना पाहिलं. जीवदान मिळताना नक्कीच पाहायला मिळतंय. जीवदान आठवलं, कॅश सुटलेली आठवली की आठवलं तर दगडीचा इजा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईट. यस इट इज वाईट. पंचांच्या समांतर चेंडू अवंतर एक धावसाठी धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या होते 27 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा डॅनीचा फेवरेट शॉट, आणि हा येतोय हाय हँडसम स्टाईल मध्ये. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. येतोय षटकाराच्या 6 धावा. डॅनीचा फेवरेट झोन पाहिला ना, फेवरेट झोन, तर नक्कीच हा षटकार पहा. तोच आतापर्यंत पाहिजे खूप साऱ्या मॅच मध्ये हा षटकार डॅनियल यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या 33. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पॉवर जनरेट केली. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. जेल होणार का पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र फुटकोर सुद्धा पाहिलं तर 2 धाव पूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न करणार. वैभवचा रनिंग जर विकेट पाहिला ना, पाहूया पंचांकडे नजरा बोलातील. येस पंचांचा इशारा हा येतोय. 3 धावा नक्की अर्जित केल्या. धावपटला धावसंख्या 3 ने वाढ होते. धावसंख्या होते 36. विजयासाठी लक्षात 37. स्कोरबोर्ड 36. विजयासाठी लक्ष असेल 37. गणेश आयलन ने फलंदाजी करते हुए रन्स बनाए 36 और तमिल वॉरियर्स को करना रहेगा 37. 12 चेंडू 12 बॉल्स 37 रन्स. तर स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. चला गणेश आयलन क्षेत्राच्या सजवायचा आपल्याकडे वेळ कमी असेल. फायनल सुद्धा खेळायची आहे. असं समजा तमिल वॉरियर्स आणि गणेश वॉरियर आपण दोन्ही संघ फायनल मध्ये प्रवेश करणारे संघ असेल. जर आता तेवढं तुम्ही स्पीडअप घ्याल 37 विन. 37 विन. माहिती बाटल्या काढून तिथून आवाज जात नाही. एवढ्या जोरात ओरडत आवाज नाही.
7 रनला काउंट करायचं ओव्हरला 3 ओव्हर का बनी नाही एक विकेटला 7 रन काउंट. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. सलामीची जोडी मार्गच होताना पाहायला मिळते. एका बाजूला असेल फलंदाज, प्रयत्न पाठवायचा आहे तमिल वॉरियर. आपका एक्स्ट्रा प्लेयर भेजने का प्लीज रिक्वेस्ट है तमिल वॉरियर्स. अरुण आणि दिलीप सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा वैभव. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपट्टीवरती धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा श्री गणेश केला गेला. पुन्हा आठव्या गणेशाला 4 वेद 6 सहस्र 18 पूर्ण 14 विद्यार्थी 64 कलागुणांच्या अधिकाराला. थँक्यू सर. चला बघूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा श्री गणेशा केला गेला. एक धाव नक्की अर्जित आली गेली. पुन्हा एकदा बघूया मैदानाच्या दिशेने काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू होताना पाहायला मेल का परंतु एक धाव नक्की अर्जित केली गेली. बॅटची मेल लागली गेली. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येने 3 चेंडू 3 धावा. 3 धावा येताना पाहायला मोठे फटके खेळावे लागतील तर कुठेतरी सामन्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. इथे मात्र मारण्याचे प्रयत्न चांगला होता. क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. एक धाव नक्की अर्जित केली गेली. एका धावती समंत मारणं का दुसरी धाव सुद्धा पूर्ण तितक्याच ताकदीने पूर्ण केली. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 5 धावा. 4 चेंडूच्या संपत्तीत धावसंख्येत 5 धावा. थोडा स्पीडअप घ्यायचा जेणेकरून फायनल तुम्हाला रंगतदार फायनल पाहायला मिळेल. म्हणून आता जेवढं तुम्ही स्पीडअप घ्याल तेवढं मात्र फायनल चांगली होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा स्विंग डॉट डिलिव्हरी होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहिलं तर स्विंग अँड मिस होताना पाहिलं तर यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावताना पाहायला मिळते. समीकरण पाहिलं तर यष्टी रक्षक टू गोलंदाज हे समीकरण पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते केव्हा आणि केव्हा 5 धावा. पुन्हा एकदा हळूवारपणे घेऊन काढला चेंडू जातो. नो मॅच लँडमध्ये 4 ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का आणि करावा लागेल का. तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर 2-2 3-3 धावा घ्याव्या लागतील. आणि हे काय घडतंय तिसरी धाव घेणार. येस तिसरी धाव सुद्धा पूर्ण करताना पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळायला संपूर्ण धावसंख्या होते 8 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 29 धावा. 6 चेंडू 29 धावा म्हणजे 5 षटकार येणं गरजेचं असेल. 6 चेंडू मध्ये 5 षटकार. 6 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज असेल. फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ नक्कीच पाहायला मिळतोय 21 ग्रुप ऑरेंज आर्मी नक्कीच पाहायला मिळतं. या संघामध्ये कोण जिंकणार सध्या तरी पाहिलं तर नक्कीच गणेश 11 या संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळतंय. विजयच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पण गेम आहे मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत सांगतो एखादा फलंदाजाचा स्टार असा तो चमकला जातो की तो 5 षटकार सुद्धा मारू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डॅनी येताना पाहायला मिळतो. व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. पण बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतात वैभव आणि डॅनी. सलामीची फलंदाजी आणि सलामीचे 2 गोलंदाज फर्स्ट आणि सेकंड ओव्हर सुद्धा हाताळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डॅनी सज्ज होताना पाहायला मिळतोय. अकोटपचा चेंडू फटका फसला हातामध्ये जाऊन बसला आणि विकेटचा पद होताना पाहायला मिळतं. सेलिब्रेशन होतं तितक्यात पाहिजे. चला श्री गणेश विनंती असेल जास्त सेलिब्रेशन नको मित्रांनो. आपल्याकडे वेळेचं बंधन असेल सेलिब्रेशन नको. कृपया सेलिब्रेशन जास्त करू नका. आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. अन्यथा तुम्हाला फायनल अंधारात खेळावं लागेल. गणेशवर करण्यावर आपल्याला विनंती असेल प्लेअरला सांगा सेलिब्रेशन नका करू जेणेकरून आपल्याला फायनल साठी जास्त दिरंगाई होणार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चांगला झेल टिपला गेला सेलिब्रेशन सुद्धा होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळतं. डॅनी यांच्या गोलंदाजीवरती विकेटचं पत्र होताना पाहायला मिळतं. पुढचा गडी होता तंबू मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा डॉट चेंडू होताना पाहायला मिळतं. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय.
चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हळुवारपणे घेऊन काढला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्येत वाढ होईल. आता केवळ पूर्तता बाकी असेल. मोठा विजय संपादित करताना पाहायला मिळते गणेश 11 संघ. तर कुठेतरी पराभवाच्या छायेखाली जाताना पाहायला मिळतोय का तमिळ वॉरियर संघ. ते डेफिनेटली तमिळ वॉरियर संघ पराभवाच्या छायेखाली जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला मांडण्याचा प्रयत्न. इक्का दुक्का ना चाही तो चौका छक्का. एकीकृत दुहेरी धावेने काय होणार नाही. मोठे फटके तुम्हाला करावे लागतील तर कुठेतरी मात्र तुम्ही विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळेल. पुन्हा डॉट चेंडू. डॉट चेंडू. चला या आणि हा सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ असेल तो टीम गणेश 11. चला कर्णधार विनंती असेल त्वरित यायचंय. टॉस काढून घ्यायचं विनंती असेल. विशाल पाटील आणि वैभव पाटील हा सुद्धा आता सामना रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला 21 ग्रुप तर दुसऱ्या बाजूला चला कर्णधार यायचा आहे. सेमीफायनल फायनलचा आता सामना रंगताना पाहायला मिळेल. आपण पाहतात श्री साई विनायक मित्रमंडळ आयोजित गावदेव प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे सन्मानाची स्पर्धा क्रिकेटचा महासंघ या सामन्यासाठी रंगत असलेला सामना. ही दोन फायनलिस्ट